नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये भाजपनं एबी फॉर्मचं वाटप केलंय। भाजपकडून इच्छुक आक्रमक झाल्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांची सुरक्षा वाढवली गेली आहे। शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार ढिकले, सीमा हिरे यांच्याकडून एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे। भाजप कार्यालयाच्या बाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी माहिती देतात। मुकुल, नाशिक मुंबई महामार्गावर एक बंगलो आहे आणि या बंगल्यामधनं आता हे तिकीट वाटप सुरू असल्याचं आपण बघतो आहे। नाशिक मुंबई महामार्गावर काही वेळापूर्वी आपण एक थरार अनुभवलेला होता, ज्या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तिथे सकाळपासूनच एबी फॉर्मचं वाटप केलं जात होतं, मात्र इथे दोन गट एकमेकांना भिडलेले होते, काही समर्थक नाराज झालेले होते आणि त्यामुळे एका वाहनामधनं तिकीट वाटप हे एबी फॉर्मचं वाटप केलं जात असल्याची माहिती इतरांना मिळाली आणि त्यानंतर शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले आणि त्याचबरोबर गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा हे ज्या वाहनामध्ये होते त्या वाहनाचा पाठलाग हा करण्यात आला होता आणि हा संपूर्ण थरार अर्धा ते 1 तास नाशिक मुंबई महामार्गावर रंगलेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा जिथे आता आपण आहोत याच ठिकाणी तिकीट वाटपाला सुरुवात झालेली होती, मात्र वाढणारा गोंधळ हा लक्षात घेता अगदी शेवटचा काही हा उरलेला होता अर्ज वाटपासाठी, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वतः इथे आलेले आहेत आणि त्यांच्या निगराणीखाली आता पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आतमधनं तिकीट वाटप सुरू आहे। मुकुल, धन्यवाद माहितीसाठी। नाशिकमध्ये भाजपकडून तिकिटांचं वाटप सुरू असताना गोंधळ झाला। शहराचे अध्यक्ष सुनील केदार एबी फॉर्म घेऊन जात असताना इच्छुक कार्यकर्त्यांनी पाठलाग केलाय। आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे यांनी पाठलाग केल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.